हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग शूट करत आहे. ब्लॉग शूट करायची तशी तर काही इच्छाच नसते, तुम्ही लोक सपोर्टच करत नाही, त्यामुळं तर नाही रे गुरु. तर बघा, आज आहे गुरुवार आणि गुरुचं आमचे जेवण झालेलं आहे. तू काय खाल्लं? भेंडी चपाती खाल्ली. गुरुला सकाळी मी मिठातली भेंडी केली होती मस्तपैकी. मग आता तीच गुरुनी भेंडी चपाती खाल्लेली आहे. एक फ्रुटी पिलेला आहे आणि ऑनियनचं सॉल्टेड चिप्स खाल्लेला आहे. तर चला, आज गुरुवार आहे, त्या निमित्ताने आज मिस्टरांचा उपवास असतो आणि मी आज काय स्वयंपाक बनवला होता ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला. तर बघा, सर्वप्रथम मी बनवलेलं आहे हे खारं वांग. मिठाचं वांग दिसते का? मसाल्यातलं बनवले बघा. त्यानंतरनं ही बनवलेली आहे खीर. खीर आहे तांदळाची, मस्तपैकी तांदळाची खीर बनवलेली आहे. त्यानंतर मी केलेलं आहे भात. हे आहे वरण, मस्तपैकी वरण. मिस्टर जेवलेले आहे त्यामुळं भात संपलेला आहे. मला सारखंच काय अर्धा अर्धा दाखवते. हे आहे भाकरी आणि चपाती पण आहे. तर असाच आहे आमचा जेवणाचा मेनू. आणि कसं वाटलं आमचा जेवणाचा मेनू, आणि पुढं पण व्हिडिओ आहे, कंटिन्यू करा. आणि हे आलेले आहे आमचे मिस्टर. मला वाटलं आमचे सासरेच आलेले आहे, बोलताना जरा थांबले. आणि गुरु माझं स्पेलिंग लिहिलं आहे. लिही. पी आर गोड झाली का? आय टी आय. एवढं मस्तपैकी जेवण करते, पण जेवणाची तारीफच कोणी करत नाही माझ्या. खीर पण छान झाली, कोणी म्हणत नाही. वांग पण कसं झालेलं आहे, किंवा कुठलीही पण भाजी असू द्या, मिस्टर पण बोलत नाही की हां छान झालती की काय. मीठ नव्हतं का, अळणी होती का, खारट होती का, तिखट होती, काही नाही, फक्त खायचं. तर चला, पुढचा आपण व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हे बघा, गुरुला आज भेटलेलं होतं. गुरुच्या फ्रेंडचा बड्डे होता, त्यामुळे त्याला भेटलेलं होतं चॉकलेट. पण ते काय त्याच्या लक्षातच नव्हतं. अचानक अभ्यास करताना त्याच्या लक्षात आलं की आपल्या स्कूलच्या शर्टमध्ये चॉकलेट आहे म्हणून. आणि मग मला ते त्याने मागून घेतलं आणि त्याचा चालले होता अभ्यास. त्यांना दिलता हिंदीचा मूळाक्षरे अ आई ते क ख ग, त्यातलं श षटकोणचं, श क्षत्रियचं, असा ह हरणाचा, असं त्यांना मूळाक्षरं दिली होती. तर ते त्याचं लिहायचं काम चाललं होतं. लिहायचं काम करायचं म्हणलं की खूप नाटकी करतो, मला हे येत नाही, मला ते येत नाही. पण स्कूलमध्ये गेलं ना, बरोबर सगळं व्यवस्थित लिहितो. आणि कोथिंबीर संपली होती म्हणून कोथिंबीर आणायला लावली होती. गव्हाचं पीठ पण संपलं होतं. तर आज गुरुवार असल्यामुळं गिरण बंद असते, त्यामुळं मी बुधवारीच दळण दिलं होतं. पण डब्बा घासायचा होता मला, त्यामुळं मग मी काय पीठ भरलेलं नव्हतं. आणि गुरुला म्हटलं होतं पटपट होमवर्क कर, पण गुरुची भरपूर नाटकं चाललेली होती की मला हे येत नाही, त्याला ह काढता येत नाही, हसे हरण ते त्याला जमत नव्हतं. त्याला म्हटलं तू बाकीचं कर, मी करते नंतरनं जे येईल ते. आणि हे बघा, डब्बा घासलेला होता. आता हे मी पीठ हे पिशवीतच दळायला देते, कारण काय होतं, गिरणीमध्ये डब्बे दिले ना की डब्यांच्या आदलाबदल होते, किंवा नाव टाकलं तरी ते काहीतरी गोंधळ होतोच. त्यामुळं मग मी कॅरी बॅगमध्येच दळण देते. हे 5 किलो दळण आहे गव्हाचं, जे की 5 किलो दळण मला बरोबर 8 दिवस जातं. आम्हाला एकच टाईम आमच्या चपात्या असतात सकाळच्या, आणि बाकीचे तर आम्हाला भाकरीच लागतात, त्यामुळे चपात्या काही जास्त नसते ते. आणि मग हे पीठ डब्यात ओतलं की त्यानंतरनं मी ही पिशवी धुवून हे ठेवते व्यवस्थित. त्यानंतरनं मला करायची होती कोथिंबीर नीट, कारण कोथिंबीर संपली होती. कोथिंबीर नीट करताना मला खूप कंटाळा येतो, खरं सांगायला गेलं ना, कोणाकोणाला कंटाळा येतो. त्यामुळे मी सर्वप्रथम पहिली कोथिंबीर सुरीने चिरून घेतली, आणि बाकी नंतरनं ती व्यवस्थित मी नीट करणार होते. कारण की काय होतं माहिती आहे का, संध्याकाळच्या भाजीपाला निवडायचा म्हटलं ना की मला ना लई त्रास होतो, माझे डोळेच दुखतात. पण काय करायचं, करणं तर आपल्याला भाग होतं. आणि त्यानंतर जर भाजी मी सकाळपर्यंत जर ठेवली ना, तर मग लगेच त्या भाजीपाल्यांवर कसं पाणी मारलेलं असतं, त्यामुळे लगेच सडायची शक्यता असते. त्यामुळं मग मी ना किती उशीर झाला ना तरी भाजीपाला लगेच जो काही असेल ना तो निवडून ठेवते. आणि त्यानंतरनं मी ही एक परत जी चिरलेली कोथिंबीर होती ना, ते परत एक करून जे चांगले देठं ही होती ना ती सगळी व्यवस्थित घेतली. शक्यतो मी देठं जास्त घेते बरं का, कारण वाटण करायचं असेल ना आपल्याला चिकनची भाजी किंवा दुसऱ्या भाज्यांसाठी वाटण, तर त्यासाठी ते देठं जरी वाटणात टाकले ना तरी मस्तपैकी हिरवा रंग त्याला येतो. त्यामुळं मग मी जास्त ही घेते. आणि त्यानंतर
त्याच्यानंतर गुरुचं चाललं होतं की मला होमवर्क करायचा नाही, माझा हात दुखतो आहे. कारण ऑलरेडी त्यांनी होमवर्क केलेला होता इंग्लिशचा, डिक्टेशन्स वर्ड लिहिले होते. परत त्यांना एसे रायटिंग दिलेली होती, कॉम्पोजिशन, ते त्यांनी केलं होतं. त्यामुळं त्याचा हात दुखत होता. त्यामुळे त्याचं नाटकी चालली होती, मम्मी मला करायचा नाही. मग म्हटलं ठीक आहे, उद्या आता तशी पण त्याला सुट्टीच होती. त्यामुळं त्याला म्हटलं नको करू, ठेव म्हणून. आणि हे चाललेलं होतं माझी कोथिंबीर निवडायचं काम. कोथिंबीर आणि शापूची भाजी निवडायचं म्हणलं ना की खूप कठीण असतं. कारण काय होतं माहिती आहे का, इतके नाजूक नाजूक असतं ना की म्हणजे कोथिंबीर जर मोठी मोठी असेल ना तर काय वाटत नाही, पटपट निवडता येते. पण ही बारीक जर असेल ना तर ती एक 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 शेंडे घ्यायला लागतात. आणि सगळ्यात भारी कोथिंबीर निवडतात ना माझे पप्पा, एक नंबर कोथिंबीर निवडतात. आणि व्यवस्थित ती निवडून परत त्याला डब्यामध्ये पण व्यवस्थित भरतात. आता मी कशी निवडली बघा, एक 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 टाकली आणि पेपरमध्ये गुंडवून ठेवते, अशी